अत्तदीप भव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नी होऊया या यूट्यूब चॅनलवरती. नुकतंच आपल्याला शासनाकडून निर्देश मिळाले आणि त्यानुसार आपण हिंद दी चादर अर्थात श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीद दिनानिमित्त राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काही ठिकाणी त्या संदर्भात कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्या अनुषंगाने आपल्याला काही शालेय स्तरावरती उपक्रम राबवण्याच्या सूचना मिळालेल्या होत्या. त्या सूचनानुसार आपण जे काही कार्यक्रम घेतलेले आहेत त्यांची माहिती एक पोर्टल जे शासनातर्फे विकसित करण्यात आलेलं आहे त्या पोर्टलवरती आपल्याला भरायचे आहे. स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने ती लिंकसुद्धा आपल्याला पुरवलेली आहे. आपण आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे वळायचे आहे आणि गुरु तेग बहादूर एवढं जरी टाईप केलं तरी ती लिंक आपल्याला सापडणार आहे. तर चला वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे आणि ही माहिती कशी अपडेट करायची आहे ते आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. क्रोम ब्राउझरवरती आल्यानंतर आपण इथे गुरु तेग बहादूर असं टाईप केलं की पहिलीच लिंक आपल्याला इथे गुरु तेग बहादूर शहीद.com त्यावरती आपण क्लिक करायचं आहे. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी 350वी शहीद समागमम या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपल्यासमोर हे पेज ओपन होणार आहे. इथे बऱ्याचशा टॅब आपल्याला दिसत आहेत बघा. प्रोग्राम ॲक्टिव्हिटी, व्हॉलंटियर रजिस्टर, प्रोग्राम शेड्यूल, न्यूज अँड अपडेट, इव्हेंट गॅलरी, एक्झिबिशन. तर आपल्याला जी नोंदणी करायची आहे ती करायची आहे प्रोग्राम ॲक्टिव्हिटीमध्ये. सगळ्यात वरची जी पहिली टॅब दिसते आपल्याला प्रोग्राम ॲक्टिव्हिटी, इथे क्लिक करून आपल्याला माहिती आपली भरायची आहे घेतलेल्या उपक्रमाची. त्यावरती आपण क्लिक करूया. बाण दिसतोय आपल्याला. आल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा टॅब दिसतील बघा. प्रत्येक टॅबमध्ये वेगवेगळी माहिती आहे. आता आपल्याला जी आपल्या उपक्रमांची माहिती इथे फिलअप करायची आहे ती डाव्या हाताला सगळ्यात वर जी आपल्याला टॅब दिसते रिपोर्ट अपडेट अर्थात अहवाल अपडेट रजिस्टर हिअर लिहिलेलं आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. नंतर अशा पद्धतीने आपल्याला पेज ओपन होणार आहे की कार्यक्रम ॲक्टिव्हिटी सबमिशन फॉर्म आपल्यासमोर आलेला आहे. आता आपण जो आहे तो कार्यक्रमाचं ठिकाण आपलं नांदेड आपल्या विभागासाठी दिलेलं आहे. तिथे जर क्लिक केलं तर इथे नागपूर, नवी मुंबई आणि नांदेड 3 दिसत आहेत. आपल्याला नांदेड हेच ठेवायचं आहे. त्यानंतर जिल्हा इथं निवडायचा आहे. तिथे क्लिक केल्यानंतर आपल्या ज्या विभागाकरता नांदेडमध्ये जे काही जिल्हे इथे दिलेले आहेत ते सगळे जिल्ह्यांचे नाव इथे आपल्याला दिसतील. त्यामध्ये आपलं छत्रपती संभाजीनगर आहे, बीड आहे, धुळे आहे, हिंगोली आहे, जळगाव आहे, जालना आहे, लातूर आहे, नांदेड आहे, नंदुरबार आहे, धाराशिव आहे, परभणी आहे आणि सोलापूर आहे. तर आपला जिल्हा आपल्याला इथे निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला त्या जिल्ह्यातले सर्व तालुके दिसतील तो तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर इथे आपल्या गावाचं नाव जे आहे ते येणार नाही, ते आपल्याला टाईप करायचं आहे. त्यानंतर कार्यक्रमाचा प्रकार याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला दिसते शाळा व महाविद्यालय, जागरण बैठक, प्रचार रथ, लाईट अँड साऊंड शो, शासकीय बैठक, अशासकीय सदस्य बैठक, कार्यक्रमाची तयारी. तर आपल्याला शाळा महाविद्यालय निवडावं लागणार आहे. त्यानंतर आहे उपक्रमाचे प्रकार. त्याला इथे क्लिक केलं आपण की आपण जे काही उपक्रम दिले होते आपल्याला त्या उपक्रमाचे नावं इथे दिसतील. प्रभात फेरी आहे, गायन आहे, निबंध स्पर्धा आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे, डॉक्युमेंटरी वाचन आहे आणि इतर. जर यापैकी काही असेल तर त्याला क्लिक करू शकतो किंवा आपण वेगळं काही घेतलं असेल तर इतरवरती आपण क्लिक करू शकतो. जर हे दिलेल्यापैकी जर आपण क्लिक केलं तर इथे आपल्याला उपस्थित संख्या ही टॅब ओपन होते. मात्र आपण जर इथे इतर हे ऑप्शन निवडलं तर इथे आपल्याला काय आपण उपक्रम घेतला त्याचं नाव इथे आपल्याला टाईप करावं लागणार आहे आणि उपस्थित संख्या इथे टाकायची आहे. त्यानंतर आपल्या प्राचार्यांचं नाव टाकायचं आहे, पदनाम टाकायचं आहे, आपला संपर्क क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर इथे त्या उपक्रमासंदर्भातला आपल्याला इथे फोटो अपलोड करायचा आहे आणि जर एखाद्या व्हिडिओ जर आपल्याला अपलोड करायचा असेल तर तो सुद्धा इथे आपण करू शकतो आणि सबमिट फॉर्मवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर थोडासा वेळ घेईल. इव्हेंट स्टोअर सक्सेसफुली इथे असं आपल्याला दाखवत आहे. जर काही ना समथिंग वेंट रॉंग असा जर मेसेज आला तर आपल्याला फोटोची साईज थोडी कमी करून घ्यायची आहे. 100 KB
पर्यंत जर आपण फोटो केला तर लवकर अपलोड होतो. तर अशा पद्धतीने आपण ही माहिती सबमिट करू शकतो. त्यानंतर इथे उजव्या कोपऱ्यामध्ये खाली जो मोबाईल सर्कल आले, मध्ये आपल्याला चित्र दिसते, त्याला जर आपण क्लिक केलं तर पुन्हा आपण या टॅबवरच्या पेजवरती येतोय आणि इथे त्या टॅबवरती आपण क्लिक केलं तर इथे आपल्याला त्या पद्धतीने तिथले म्हणजे काही साहित्य आहे ते इथे आपल्याला दिसू शकणार आहे. या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच. भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.